गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी तुम्हाला माझं आजचं नॉनस्टॉप रुटीन असं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल होता गुरुवार, तर माझं गुरुवारचं रुटीन मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर गुरुवारी मला किती कामं होते आणि पूजा पण मांडायची होती आणि हा माझा दुसरा गुरुवार होता. तर मी स्वामींचे 11 गुरुवारांचं व्रत केलेलं आहे. तर पहिला झालेला आहे. तर आता हा माझा दुसरा गुरुवार होता. तर आता पहिले तर चहा ठेवून झालेला आहे, चहा घेऊन झालेला आहे. तर आता रात्रीचे जे भांडे घासलेले होते ते लावून देते आणि मग बाकीचे कामं तर राहताच. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आपण काही जी कामं असतात जी आपल्या घरामध्ये आपण करायला नको, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात दारिद्र्यतेचा वास अशा ठिकाणी असतो, हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आता इथे अंगण झाडायला घेतलेलं आहे, स्वच्छच अंगण झाडून घेते आता. आज माझं बाळ पण जरा लवकरच उठलं होतं. तिला रोज आता सवय पडली, अंगणवाडीत जाते तर पटकन ते अंगण झाडून घेतलं. मग नंतर तुळशीची पूजा पण करायची होती, उंबरठ्याला हळदीचं लेपन पण करायचं होतं. आज गुरुवार होता तर आज असा दिवस गेला. तर पहिले आता तुळशीची पूजा करून घेते. तर आता माझी तुळशीची पूजा इथे करून झालेली आहे. तर तुळशीची पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला आता उंबरठ्यावर हळदीचे लेपन का व कसे करावे, केव्हा करावे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर हळदीचे लेपन केल्याने घरात सुख शांती नांदते, घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लोकांच्या नकारात्मक नजरा यापासून संरक्षण होते. म्हणून उंबरठ्यावर हळदीचे लेपन केले जाते. आणि हळदीचे लेपन कधी करावे? कोणत्याही शुभ दिवशी किंवा मग तुम्ही उपवास करता त्या दिवशी हळद लेपन करावे. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी तसेच अमावस्या पौर्णिमेला हळदीचे लेपन करावे. असे तुम्ही कोणत्याही दिवशी हळदीचं लेपन करू शकतात. रोजही केलं तरी चालतं, तसं तर काही होत नाही, पण ठराविक दिवशी जर केलं तर अतिउत्तम. हळदीचे लेपन कसे करावे? सकाळी लवकर उठून स्नान पूजा करून उंबरठा स्वच्छ करावा. हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाबजल किंवा गोमूत्र एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण सगळ्या उंबरठ्यावर व्यवस्थित लावून घ्यावे. लावून झाल्यानंतर त्यावर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून धूप दाखवावा. उंबरठ्यावर उजव्या हाताला दिवा लावावा. उंबरठ्यावर दोन्ही हात लावून माझ्या घरातील सगळी नकारात्मकता घालून सुख शांती नांदू दे अशी प्रार्थना करून उंबरठ्याचा नमस्कार करून घ्यायचा. तर अशी उंबरठ्याची पूजा तुम्ही करा. उंबरठ्याला हळदीचं लेपन तुम्ही करा. तर आता इथं उंबरठ्याचं हळदीचं लेपन लावून झालेलं आहे. तर आता इथे मी घर झाडून घराला पोछा मारून घेते. आणि मला आज माझा उपवास होता, पूजा मांडायची. तर देवाचे पण भांडे आज मला घासायचे होते. तर आईंना म्हटलं तुम्ही तिची आंघोळ करा, कारण आज मला जर वेळ नव्हता. तर आईंनी तिची आंघोळ केली. तर तिला मला परत तयार पण करायचं आहे. मग ती स्कूलला गेली की मग कपडे धुवून घेईल, परत स्वयंपाक करायचा आहे. आईंचा आणि मिस्टरांचा स्वयंपाक करायचा आहे. माझा तो उपवास असल्यामुळे मी माझ्यासाठी फराळ करणार आहे. तर इथे आता देवाचे भांडे घासायला घेतलेले आहेत. तर स्वच्छ अशी इथे भांडे घासून घेते. मग नंतर पूजा मांडायची, सेवा करायची, स्वामीचरित्राचे 21 अध्याय वाचायचे आहेत. तर असे खूप सारे आज कामे आहेत. तर बाकीचे उपाय मी तुम्हाला आता तोपर्यंत सांगून देते. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. हाय फ्रेंड्स,
तर आता माझ्या घरातले बाकीचे कामं झालेले आहेत, तर आता वेदू पण स्कूलला गेलेले आहे. तोपर्यंत आता कपडे धुवून घेते आणि मग मला आज गुरुवार आहे तर पूजा पण मांडायची आहे आणि परत स्वयंपाक पण आहे. तर आता पहिले पटक्यात कामं आवरून घेते, बाकीचे आवरून झालेले आहेत. तर चला मग आता मी कामाला सुरुवात करते, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे आता माझे कपडे वगैरे पण धुवून झालेले होते, तर आता इथे स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर आईंसाठी आणि मिस्टरांसाठी गंगाफळची भाजी करते, गंगाफळची भाजी आणि पोळ्या. आणि वेदू आहे तर तिला भेंडी नाही तर मग बटाट्याची भाजी करून देईल. तर इथे पटकन आता भाजी टाकून दिलेली आहे एकीकडे. आता इकडे पोळ्या करून घेते, मग नंतर मला पूजा पण मांडायची आहे. तोपर्यंत मी तुम्हाला एक उपाय सांगते, तर तो तुम्ही ऐका. तर पहिली गोष्ट आहे की आपण घरात कुठली कामं करायला नको. लोक नेहमी घराच्या दरवाज्यावर रुमाल किंवा इतर कोणतेही कपडे लटकवून ठेवतात. बेडरूमचे असो किंवा किचनचे असो, त्या दरवाज्यावर कोणतेही कपडे लटकवून ठेवायचे नाही. घरातला मुख्य दरवाजा हा कुलदेवीचा निवास असतो आणि स्वयंपाकघरातला दरवाजा अन्नपूर्णा देवीचा निवास असतो. बेडरूमचा दरवाजा हा महालक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे घरातल्या दरवाजावर कोणतेही कपडे लटकवून ठेवू नये, त्यामुळे घरात अडचणी निर्माण होतात. त्या घरात सुखशांती कधीच नांदत नाही. तर तुम्ही पण असं करत असाल तर ते आजपासून करणं बंद करा. तर हे नक्की आवर्जून तुम्ही पण करा. तर दुसरी गोष्ट अशी आहे की दरिद्रतेचा वास कोणत्या ठिकाणी असतो, तर ज्या घरामध्ये वाढलेले जेवणाला नाव ठेवले जाते त्या घरात दरिद्रतेचा वास असतो. कच्च्या किंवा शिजलेल्या अन्नाचा अनादर करतो तो व्यक्ती दुःखाला आमंत्रित करतो. ज्या घरात सकाळ संध्याकाळ कलह भांडण चालू असते त्या ठिकाणी दरिद्रतेचा वास करायला लागतो. तर तुमच्याही घरात हे असं होत असेल तर ते बंद करा किंवा टाळा. तर तुमच्या घरात पण दरिद्रतेचा वास राहील तर तुम्ही बंद केला तर मग तो दरिद्रता आपल्या घरामध्ये येणार नाही. तर आता इथे पूजा मांडून घेते पटक्यात. पूजा मांडून झाल्यानंतर मग मला स्वामीचरित्र वाचायचं आहे पूर्ण 21 अध्याय. मग नंतर तारक मंत्र पण म्हणायचा आहे 11 वेळा. पहिले सेवा करून घेते आणि मग नंतर फराळ करेल. तर आता माझी पूजा मांडून झालेली आहे इकडे. तर मी आता स्वामी सेवेला सुरुवात करते. तर पहिले स्वामी स्तवन वाचून घेते, मग नंतर स्वामीचरित्र वाचायला सुरुवात करायचं. 21 अध्याय वाचायचे आहेत आणि मग नंतर मला 11 वेळा तारक मंत्र पण म्हणायचं आहे. तर अशी सेवा माझी दर गुरुवारी असते. तसं ॲक्च्युली मी रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप करत असते. तर दर गुरुवारी मला 21 अध्याय तर मी स्वामीचरित्राचे वाचत असते. तर आता इथे सेवा करून घेते पटक्यात, मग नंतर सेवा झाल्यानंतर फराळ करून घेईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.